रामकृष्ण हो हरे जय सुख झाले हो साधने तो हा विठ्ठल रूप पाहता लोचने सुख झाले हो साधने तो हा विठ्ठल
Hare Rama
देव तिळी आला गोडे गोड जीव झाला साधला हा पर्व काळ गेलांतरीचा मूळ देव तिळी आला गोडे गोड जीव झाला साधला हा पर्व काळ गेलांतरीचा मूळ पाप पुण्य गेले एका स्नानेची खुंटले साधला हा पर्व काळ गेलांतरीचा मूळ तुका म्हणे वाणी शुद्ध जनार्दन जनी तुका म्हणे वाणी शुद्ध जनार्दन जनी साधला हा पर्व काळ गेलांतरीचा मळ विठोबा रकुमारी देव तिळी आला गोडे गोड जीव झाला साधला हा पर्व काळ गेलांतरीचा मूळ आजची सेवा सेवेचं निमित्त आमच्या महाराजांची पुण्यतिथी हा नैमितिकी आहे आणि आजचा पर्व काळ म्हणजे संक्रांत आहे आणि या संक्रांतीच्या निमित्तानं महाराजांच्या ठिकाणी सेवा मिळणं हे आमचं मोठं भाग्य आहे. ॲज अ महाराजांच्या ठिकाणी पण सर्वांना देखील बसायला अधिकार नाही, पण अशांच्या ठिकाणी 4 शब्द बोलायला मिळतात त्यांची आज्ञा म्हणून मी. कारण का या त्यांचं एक वैभव आहे महाराज.
आणि ते तुम्ही आम्ही जाऊन जर घेतलं तर मग त्यांची काय योग्यता आहे ते कळतं महाराज. कार्यावरून कारणमीमांसा कळते महाराज. मग तुम्ही आम्ही एकच करायची, अशा महात्म्याच्या ठिकाणी नतमस्तक होणं आणि त्यांची आज्ञा म्हणून त्यांनी जी दिलेली सेवा यथासांग करणं. कारण का त्यांचं वर्णन मी या वाणीनं करू शकत नाही महाराज. पायाची या वाहन मज पामराशी काय थोरपण, पायाची या वाहन पायभरी, एवढंच म्हणणं अत्यंतिक गरजेचं आहे महाराज. आजचा हा पर्वकाळ आहे महाराज, संक्रांतीचा दिवस आहे महाराज. काय साधना करण्यासाठी, विशेष काय कार्य करण्यासाठी काय पर्वकाळ शास्त्रानं सांगून ठेवलेले आहेत महाराज. आणि ते जीवाच्या म्हणजे साधकाच्या पक्षी अत्यंतिक महत्त्वाचं आहे महाराज. कारण का मनुष्य देह मिळाला आहे तुम्हाला, तर मनुष्य देहात महाराज वेदानं सांगितले ते करणं अत्यंतिक गरजेचं आहे महाराज. आपल्या भागवत धर्मात वारकरी संप्रदायाला वेद प्रमाण मानलेला आहे महाराज. का वेद प्रमाण मानला आहे महाराज, तर अहितापासून काढिती शीतदेवनी वाढविती नाही का श्रुती प्रवृत्ती मौली जगा महाराज. तुम्हाला कळणं महाराज तसं स्वबुद्धीनं शक्य नाही महाराज. आणि कळते ती सांगायची काय गरजच नाही महाराज. काय विशेष होण्यासाठी सांगायची गरज आहे महाराज, सहज प्रवृत्ती आहे महाराज. पण कळत नाही ते कळवून देणं हेच वेदाचं मुख्य काम आहे महाराज. आणि ते वेदाचं मुख्य काम असणार महाराज, तो निरोप घेऊन येणारे त्यांना संत म्हणतात. तो अनुभव घेऊन आले अनुभवा ते या जगात त्यांना संत म्हणावं महाराज. म्हणून आजचा जो पर्वकाळ आहे महाराज, तुम्ही मी जी काय साधना करतो महाराज, ती साधना करताना काय प्रतिबंध येतात महाराज. तिथे एक शास्त्रानं तिथे एक थोडंसं हे ठेवलं आहे, अग्नी प्रत्येक पदार्थ काय करतो, दहा करतो. म्हणजे प्रत्येक पदार्थाला तू काय करतो, दहा करतो महाराज. पण तिथं जर प्रतिबंधक जर मणी असेल त्या अग्नीचा, तिथं जर तो मणी ठेवला तर तो पदार्थाला तो अग्नी दहा करू शकत नाही महाराज. त्या दहाचं काय करतो तो मणी प्रतिबंध करतो महाराज. आणि तिथं जर उत्तेजक मणी ठेवला, उत्तेजक नावाचा मणी, तर होता तसा तो अग्नी त्याला जाळू शकतो महाराज. तसं तुमच्या आमच्या ठिकाणी जे काय प्रतिबंध आहेत महाराज, अनेक जन्माचं प्रतिबंध आहेत महाराज. कारण का आज जरी आपण इथं वारकरी झालेलो असलो, आज जरी दिसत आलो, तर अनेक जन्म पाठीमागला आपण घेऊन आलेलो आहे. आणि अनेक जन्माचं तुमचे आमचे संस्कार घेऊन आलो आहे महाराज. येताना तसं रिकामं घेऊन आलो नाही महाराज. आणि अनादी कालाचं संस्कार घेऊन आलो आहे महाराज. आणि ते साधनेत काय नाही काहीतरी महाराज प्रतिबंध होतो महाराज. मग अशा पर्व काळात जर आपण काय साधना केली महाराज, तर ते प्रतिबंध निवृत्त करत हे पर्व काळ असतात महाराज. म्हणून याच्यासाठी आजचा जो हा संक्रांत हा पर्व काळ आहे महाराज. आता इथं देव तिळ आला म्हटले. आजचं काय माध्यम काय, तिळगुळ घ्या गोड बोला. तीळ आणि गुळ आहे, दोन पदार्थ महाराज एका जागी करायचं. आणि ते तुम्ही आम्ही तिळगुळ घ्या बोला म्हणजे तुमच्याकडे वचन करून घ्यायचं. आता इथनं पुढं वाईट काय बोलू नका, बोलायचं तर काय बोला, गोड बोला. बोलावा विठ्ठल, हो हो. बोलायचं तर काय बोला, गोड बोला महाराज. आता तिळगुळ एक तुम्हाला तिथं एक मला शी दिलेला आहे. उदाहरण म्हणजे काय तुम्हाला तो सिद्धांतासाठी एक हे दिलेला असतो महाराज. पण खरं म्हणजे देव आणि जीव यांचं ऐक्य करणं, देव आणि भक्त यांचं ऐक्य करणं आणि जीवब्रह्म ऐक्य करणं हा खरा उद्देश आहे महाराज. म्हणून देव तिळी जीवे गोड जीव झाला. आता देव तिळी आला आणि जीव काय झाला, गोड झाला. आता बघायला गेलं तर जीव हा हो जीवाची सिद्धीच होत नाही महाराज. जीवाची सिद्धी होत नाही स्वरूपाखंड बघितलं. पण आम्ही काहीतरी मानायला लागलो म्हणून अजातवादात महाराज जीव जगत झालंच नाही सिद्धांत आहे महाराज. नाही होणं शक्य नाही हो. अजातवादात जग होणं शक्यच नाही.
झालं नाही दिसतंय ती का? तुम्हाला जी प्रतीती येते ना, त्या प्रतीती येणाऱ्या जगताची संगती लावण्यासाठी सगळ्या शास्त्राची प्रवृत्ती झाली आहे महाराज. दिसतंय का? मग तिथं भ्रमाची सिद्धी झाली महाराज. तिथं काय झाली? भ्रमाची सिद्धी झाली. भ्रम स्वीकारावा लागला महाराज. कारण का? एकाएकी नाही म्हणून चालत नाही महाराज. संत दयाळू आहेत महाराज. दया हे त्यांचं भांडवल आहे. जिथं साधक असल अधिकार तैसा करू उपदेश साहेब ओजी त्यास त्याची देऊ म्हटले महाराज. म्हणून जिथनं जीव असेल महाराज तिथनं टप्प्यानं त्याला पुढं नेतात महाराज. मग जीव हा जीव नसून कोण आहे? ब्रह्मच आहे महाराज. पण अनुभूती येत नाही म्हणून त्याच्यासाठी तुम्हाला अशी काहीतरी साधनं करावी लागतात. आणि ती साधनं यथार्थ होणं यालाच म्हणजे साधला हा पर्वकाळ गेला अंतरीचा मळ. साधला हा पर्वकाळ गेला अंतरीचा मळ महाराज. जर आपण साधना करत आलो तर पहिलं पर्वकाळ जर काय असेल, साधन कराय अगोदर मनुष्य जन्म अत्यंतिक. बघा ह्या विश्वात या जगतात 3 गोष्टी कठीण आहेत. एक मनुष्य जन्म मिळणं कठीण आहे. बरोबर आहे ना? काय मनुष्य जन्म मिळणं कठीण आहे. मिळाला तर मुमुक्षुत्व प्राप्त होणं त्याच्यापेक्षा हाबप होता येते. काय अडचण नाही महाराज. हाबप व्हायला काय अडचण नाही महाराज. आता तरी लय सोपं झाले महाराज. फोनवरनं येतंय ते ती कीर्तन सांगा म्हटलं की सांगतंय तिकांड झालं की उद्या कीर्तनकार तयार झाला. करू नका आमचं काय म्हणणं नाही महाराज. काय म्हणणं नाही महाराज. पण त्यानं साधना होत नाही. कारण का? तत्व जे आहे महाराज ते शुद्ध अति शुद्ध म्हणजे विशुद्ध घातले महाराज. शुद्ध हा अशुद्धाच्या सापेक्ष शब्द आहे. शुद्ध हा अशुद्धाच्या पण विशुद्ध घातले महाराज. विशुद्ध परमात्मा सूक्ष्माती सूक्ष्म आहे महाराज. आणि त्याला जाण्याचं झालं तर तेवढीच शास्त्रशुद्ध अंतकरण बुद्धिवृत्ती व्हायला पाहिजे महाराज. कारण का ते बुद्धिवृत्तीचं कार्य आहे महाराज. चतुर्बुद्धीचं कार्य नाही महाराज. चतुर्बुद्धी काय पोपटासारखी तुम्हाला बोलवेल, काहीतरी तुमची वरात देखील काढतील, म्हणजे मिरवणूक देखील काढतील, पूजा करतील आणि कुठेतरी नेऊन तुम्ही म्हणा असं महाराज समाजाचा तोडी आहे महाराज. म्हणून महाराज खरा पर्व काय जर असेल तर आपल्याला मनुष्य जन्म जो मिळणार आहे महाराज, मनुष्य जन्म अतिशय मोल आहे महाराज. कारण का मनुष्य जन्मच तुम्हाला केवळ आणि केवळ ईश्वर प्राप्तीसाठी दिलेला आहे महाराज. साधन म्हणून आहे महाराज ते. मनुष्य जन्म जर नसेल तुम्हाला, बरं मनुष्य जन्म का जाता मिळतो का? नाही मिळत महाराज. पाप आणि पुण्य दोन्ही समान व्हायला पाहिजे महाराज, तर मनुष्य जन्म मिळतो. मागुती हाची जन्म पावशी भूकले सुख दुःख चानशी येतो न घडेले सायाशी. म्हणजे प्रयत्न करून देखील मिळत नाही. मग कार्य जाणून अंधवशी म्हटली महाराज. कारण का भगवंतानं सगळी सामुग्री तुम्हाला दिलेली आहे. दिलेंद्रिय हात पाय कान
भगवंतानं सगळी सामुग्री देऊनच लावून दिली आपल्याला. कशासाठी? ते ज्याचं त्याने ठरवायचं. सर्वात मोठं जर काय असेल महाराज तर सर्व योनीत आहार भय मैथून निद्रा सगळे धर्म आहेत महाराज. ते भोगप्रधान आहेत महाराज. आलेला जन्म भोगायचा आणि निघून जायचं महाराज. वारी करणार नाहीत महाराज. आणि नाही केली तरी जरी शिडीचा कुत्रा असला तर पाव बिस्कुट खाईल. रोज साबणानं तुम्हाला साबण मला तरी देत नाहीत बाबा, पण कुत्र्याला साबणानं धुत्यात. बिस्कुट च्यात दुधात घालून देतात महाराज. आणि त्याला संडासला न्यायला बाहेर माणूस असतोय. आमच्यात खायला घालीत नाहीत म्हाताऱ्याला. का माहिती आहे? सांगाय नको महाराज. पण वारी करणार नाही दादा. आणि नाही केली तरी दोष नाही महाराज. नाही केली तरी पण मनुष्य देह आहे ना तो केवळ आणि केवळ महाराज देव प्राप्तीसाठी आहे महाराज. तरीची जन्मा यावे दास विठोबाचे व्हावे, नाहीतर काय थोडी स्वान सुकरे बापुडे म्हटले महाराज. जीवदशा निवृत्त करणं एवढंच आपलं कर्तव्य आहे महाराज. आणि तसा तुम्हाला अधिकार दिलेला आहे महाराज, स्वतंत्रता दिलेली आहे महाराज. आणि टाळकं जे दिलं आहे ना त्यात बुद्धी नावाचा अंक एक चांगला दिला आहे. तो विवेक जागा करण्यासाठी दिला आहे महाराज. आणि जोपर्यंत आपल्या जीवनात विवेक जागा होत नाही महाराज तोपर्यंत परमार्थाचा तरी पाया बसत नाही. परमार्थाचा मूळ पाया जर कुठं असेल महाराज तर विवेक आहे महाराज. विवेक पाहिजे असेल तर तुम्हाला बायको सांगेल का नाही, आमची बायको लय हुशार आहे, ते तिच्या कुणी नादाला लागायचं नाही म्हणते. होय, पण सांगावा विवेक कुणी महाराज? संतांनीच सांगावा महाराज. चंद्र तेथे चंद्रिका, शंभू तेथे अंबिका, संत तिथे विवेका, अश्विनी किती महाराज. मग हृदय सद्गुरू जेणे तारला संसार पुरू, म्हणून विशेष अत्यादरू विवेक नसेल तर वैराग्य नाही दादा महाराज. आपण वैराग्याची सोंग काढायला लागले महाराज. परमार्थात सोंग नको, अनन्य भाव असावा, सेवा असावी महाराज. तुम्ही अधिकार संपन्न करून घ्या महाराज. संतांना बोलवायची गरज नाही. देवाला कृपा कर म्हणायची, कृपेला पात्र व्हावा का कृपा कर म्हणून पाठीमागे लागावं. काय म्हणायचं आहे तुम्हाला? अरे आंबा पिरू पिकला की राघूला पत्र द्यावं लागतं का? हुडकीत येतो महाराज. आज दुष्काळ आहे तो साधकाचा आहे, जिज्ञासूचा दुष्काळ आहे महाराज. पुष्कळ झालेत महाराज, काय अडचण आहे. कीर्तन आता सप्त कमी पडायला सप्त बघा आणि कुठंतरी घाला जरा, आम्हाला तारखा नाहीत आता. असो महाराज, तो आपला विषय नाही महाराज. कीर्तन करावंच महाराज, प्रवचन करावं, अभ्यास करावा महाराज. पण का करावं, कीर्तन म्हणजे काय हे कळणं अत्यंतिक गरजेचं आहे महाराज. पहिलं कीर्तन आपलं करावं महाराज. पहिली परीक्षा आपली करावी महाराज. विवेक जागा आहे का महाराज? विवेक म्हणजेच आत्मानात्म विचार तिथंच आहे महाराज. संत संगतीने आत्मा अविनाशी क्रिया रहित असून तदव्यतिरिक्त सर्व विनाशी चंचल आहे महाराज. असा ज्याचा निश्चय होतो त्याला विवेक म्हटले महाराज. आणि या विवेकातनं आलेलंच वैराग्य म्हटले महाराज. त्याच्यासाठी साधकाची पाठीमाला पूर्व भूमिका तयार व्हायला पाहिजे महाराज. साधला हा पर्व काळ गेला अंतरीचा. 3 दोष आहेत महाराज आपल्याकडं. मलदोष आहे, विक्षेप दोष आहे. और बोला चाटचाट म्हणजे मला बोलायला बरं पडतं, कारण का ऐकणारी 1-2 माणसं असली का नाही बरं पडतंय. ती बॅटरी चार्जिंग होती मग ढकलतंय पुढं, नाहीतर मग आमचं दिवाळीच येतात महाराज. असो महाराज, निष्काम कर्मानं मला दोष जातो महाराज. निष्काम उपासना झाली तर महाराज विक्षेप जातो महाराज. हे दोष 2 दोष जोपर्यंत जात नाहीत महाराज तोपर्यंत पुढला प्रवास, कारण का ते अंतर्गत आहे महाराज. आणि परमार्थ हा अंतःकरणाचा आहे. हो बाह्यांगानं तुम्ही किती काय करा महाराज,
बंद आहे आत धारण करणारं कोण आहे? बंद अंतःकरण आहे ना. आज आपल्याला बंद हा अपरोक्ष आहे महाराज. परोक्ष ज्ञानाने काय होणार आहे महाराज? आज अपरोक्ष अनुभूतीत आपल्याला येणं अत्यंतिक गरजेचं आहे महाराज. हो. आणि त्याच्यासाठी हे अंतःकरणावाले दोष जाणं अत्यंतिक गरजेचं आहे महाराज. आणि तो देव अभिव्यक्त कुठं होणार महाराज? हो. त्याला चिदाकाश म्हटले महाराज. चिदाकाश तो जर स्वच्छ झाला, स्थिर झाला महाराज, तर तिथं प्रतिबिंब उमटायला काय हरकत झाला तर. म्हणून विवेक हा तुम्हाला वैराग्य धारण करून देतो महाराज. वैराग्यातनं आलेलं महाराज जी काय साधनं असतात त्याच्यापुढं शम आला, दम आला, श्रद्धा आली, उपरम आलं, तितिक्षा आणि समाधान हे घेऊन मग मुमुक्षुकडे जातो महाराज, सद्गुरूकडे पाया पडायला. म्हणजे एवढी आपल्याकडे सामुग्री असायला पाहिजे महाराज. आणि त्यानंतर मग आपली सद्गुरूंची आपली भेट झाल्यानंतर सद्गुरूची म्हटले, गुरूंची नवं. कारण का ती बी आता बरंच चाललंय महाराज. नारळा वट्यात घालायचं, काहीतरी मंत्रतंत्र द्यायचं, काहीतरी लेकरं द्यायची आहे. त्यांचा संबंध सोडायला सांगितला आहे महाराज. होय ना काय? आम्ही म्हणतोय जगन्मिथ्या ब्रह्मसत्य जुर्म आहे की. तू मिथ्या म्हणत्यालाच अगोदर सत्य आहे काय बघ. आमचं मिथ्या म्हणत्यालाच मिथ्या ठरतं महाराज. कारण का ती अवस्था प्राप्त झालेली नाही. त्या याच्यातनं आपण रूटनं विचार करत नाही महाराज. आणि परमार्थात विचाराला अत्यंतिक महत्त्व आहे महाराज. साधक ज्यावेळी जातो महाराज, आमचे गुरुजी सांगायचे, आत्याळकर गुरुजी, साखरे महाराजांचा एक तिथं दंडक आहे महाराज. तो साधक गेला की का आलायस म्हणून पहिले विचारायचे. लगीन होईना, नाहीतर लेकरू होईना, फाटकाच्या बाहेर होऊ म्हणायचे. नाही कीर्तन प्रवचन करायला आलो तरी महाराज ठेवून घेत नव्हते. मला मी कोण आहे सांगा किंवा जीवदशा निवृत्त करण्यासाठी हा प्रश्न असला तर ठेवून घेत होते, नाहीतर ठेवून घेत नव्हते महाराज. कारण का साधक हा फलापत्र जातो. अधिकारी घातलं तेवढ्यासाठी महाराज, अनुभवानं चतुष्टी घातलं तेवढ्यासाठी महाराज. आता तो ब्रह्मजिज्ञासा हे सूत्र लिहित असताना शंकराचार्यांनी त्या काळात अगोदर अधिकारी विषय प्रयोजनाने त्यांचा संबंध सांगून ठेवला. कारण का अधिकार असेल तर फल मिळणार, अनाधिकाऱ्याला फल मिळणार नाही महाराज. म्हणून तो आपल्याकडे अधिकार असणं अत्यंतिक गरजेचं आहे महाराज. आणि मग तिथं आत्मानात्म विचाराला सुरुवात होती. बाबा रे तू का आलाय सांग. त्याचा पहिलाच प्रश्न आहे महाराज, मी दुःख निवृत्तीसाठी अनेक प्रयत्न केले, त्याच्यासाठी यज्ञयागादी केलं, उपासनामध्ये जप तपादी देखील केलं, पण आत्यंतिक दुःखाची निवृत्ती झालेली नाही. आणि परमानंद जो आहे ना त्याची प्राप्ती व्हावी, हे माझे 2 प्रश्न आहेत म्हणून सांगितलं तिथं. किती प्रश्न आहेत? आत्यंतिक दुःखाची निवृत्ती आणि परमानंदाची प्राप्ती. पहिल्या सुरुवातीला सांगितलं, अरे तू जे आत्यंतिक दुःखाची निवृत्ती व्हावं म्हणतो ना, ते तिथं झालेलंच नाही. संसार नावाचा पदार्थ झालेलाच नाही. आणि तुला सुखाची जी होती ना, सुख हे तुझं स्वरूपच आहे महाराज. थोडासा तिथं टर्न घेतला आणि तिथं सांगितलं सुख माझं स्वरूप आहे. मग विषयातून सुख वाटतं ते कुणाचं? तेवढ्या कालापुरतं ना वाटतं ना, मग ते सुख कुणाचं? बाबा ते सुख विषयाचं नाही, ते हे तुझंच आहे. तुला वाटतं विषयात नाही. आणि त्याच्यासाठी एक तिथं प्रक्रिया सांगितली आहे महाराज. कारण का विषय जड, असत जड दुःख हे त्यांचं स्वरूप आहे. सच्चित आनंद अद्वय हे परमात्म्याचं स्वरूप आहे. असत जड दुःख आणि द्वैत हे अनात्म्याचं स्वरूप आहे. तिथं सुख असलंच कसं नाही महाराज, आम्हाला भोगायला मिळतंय ना. मग त्याच्यासाठी सांगितलं तिथं त्याने, तुम्हाला विषयाची इच्छा होते तेवढं अंतःकरण चंचल होतं महाराज. आणि चंचल अंतःकरण झालं की तिथं आत्मानंदाचं भान होत नाही. तुम्ही विषय प्राप्तीच्या पाठीमागे लागता महाराज. विषय प्राप्त झाला की विषयाची प्राप्ती, इच्छेची निवृत्ती, अंतःकरणाची आत्मानंदाचं अति एकाच क्षणात होतं महाराज. म्हणजे ते भान कुणाचं आहे? आत्मानंदाचं आहे.
विषयात मुळीच. आणि विषयात जर सुख असतं, साखर कशी आहे? गोड आहे. रागान खाली तरी, शिवा देऊन खाली तरी, शत्रूच्या घरातली खाली तरी, रातची महिन्यानं खाली तरी, का हो? स्वरूप तिचं, मग बायकोचं स्वरूप गोड आहे का नाही? ती गोड लागायला पाहिजे का नाही? पोरं संसार गोड लागायला पाहिजे का नाही? हां, कल बरं होतं तेवढं आज दोन्हीकडे दोन भांडी होत्या. म्हणजे तिथं जी आपण सुखाची कल्पना केली तीच भ्रमिष्ठ आहे महाराज. भ्रम हा लवकरात लवकर कळावा महाराज. भ्रम जोपर्यंत कळत नाही महाराज, तोपर्यंत त्या निवृत्तीच्या पाठीमाग आपण लागत नाही. आणि भ्रम हा लांब पसर आहे महाराज, त्याची खोली कोणाला कळायची नाही महाराज. असो म्हणजे आत्माच आनंद रूप आहे. आता त्याच्यासाठी तुम्हाला एक सही सांगतो. तुम्हाला झोप लागते का नाही? लागते. झोपेत आनंद आहे का नाही? तू कुणाचा सांगा? झोपेतला आनंद नेमका कोणाचा? बायकोचा, पोराचा, गाडीचा, घोड्याचा का बंगल्याचा? बरं, प्रत्येकाला झोपायची इच्छा आहे का नाही? काय इच्छा आहे नाव सांगा. झोपायचं म्हणून झोपतंय का तिथे काहीतरी अनुभव भोगायला मिळतोय? अहो तिथं नाही 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 झोपायचं म्हणून कसं झोपायचं? हां, नाही दादा, झोपायचं म्हणून कसं झोपल महाराज? पाठीमागनं भोगत आले ते महाराज, अनुभव आहे ना महाराज. म्हणून किती जरी काय झालं महाराज, अरे पक्षी देखील दिवसभर इकडे तिकडे सैरावैरा फिरतात महाराज, पण संध्याकाळ झाली की आपल्या घरट्याकडे तसा जीव किती बी मिळून दे महाराज. तुम्ही उद्या आमच्या घराकडे या, 8 दिवस तुम्हाला काय म्हणेल ते खायला देतो, पण झोपायचं बघा काय. अरे तिथं आत्मानंद आहे पण आवरत आहे महाराज. तिथं काय आहे? आत्मा आनंद आहे पण तो महाराज आवरत आहे महाराज. नाहीतर साचाची फुटती विरा न येता स्वप्न जागरा, ब्रह्मभाव साचो करा. तो आनंद तू तुझाच आहे रे बाबा, पण आवरत आहे. त्याला प्रमाण महिमेने तिथं त्याचं ज्ञान झालेलं नाही महाराज. म्हणून आनंद हे तुझं स्वरूपच आहे. ठीक आहे महाराज, मला आनंद हे स्वरूप कळलं, पण तुम्ही नाही म्हणताना मग हे दिसतंय ते का? जग नाही म्हणताना, जगाचा अभाव आहे म्हणताना, मग दिसतंय ते का? आता दिसतंय नसलेलं म्हणूनच तुला भ्रमात आहे म्हणून सांगितलं महाराज. भ्रम तिने कुठला तुमच्या डोकीत लागलेला नाही. आम्ही आहे एक आणि मानायला लागलोय, आहे रज्जू आणि मानायला लागलोय काय? मानायला लागलोय बरोबर आहे नो काय? होय होय. मग ते तरी का मानायला लागलो नाव सांगा. तर रज्जू रूपानं कळलेले नाही, सांगा काय ते? रज्जू रूपानं कळले नाही. सामान्याचं ज्ञान, विशेष रूपाचं अज्ञान हे भ्रमाचं कारण आहे. रज्जू पूर्ण अंधकार असता तरी बी महाराज निघून गेला असता महाराज, आणि पूर्ण ज्ञान असतं तरी बी भ्रम झालाच नसता. सामान्य इदम काहीतरी आहे महाराज, हे काहीतरी सामान्याचं ज्ञान, विशेष रूपाचं अज्ञान हेच भ्रमाचं कारण आहे महाराज. आणि भ्रम जोपर्यंत निवृत्त होत नाही तोपर्यंत जीवदशा आपली निवृत्त होत नाही महाराज. आणि त्याच्यासाठीच सद्गुरूची शरणागती करणं अत्यंतिक गरजेचं आहे महाराज. आत्मस्वरूपाबद्दल बराचसा तिथं चिंतन त्यांनी मांडलेलं आहे महाराज. चारवाकांच्या मते जर मानलं महाराज तर चारवाक ही देहालाच आत्मा म्हणतात. देह म्हणजे आत्मा, भोजन म्हणजे भक्ती, आणि मरण ही मुक्ती. पाकांड्याची घातली. आम्ही चारवाकात बसतो का कुठं बसतो जास्त त्यांनी ठरवायचं. केवळ देहावर जर आपलं हे असेल बरोबर आहे नव्हता, तर अजून चारवाकातच आपण आहोत महाराज. चारवाकाचा महाराज देह म्हणजे आत्मा. अरे देह नाशिवंत आहे, आलेला आहे, जाणार आहे. आत्मा अविनाशी आहे, असं निर्विकार आहे महाराज. देह आलेला आहे, एक दिवस तो जाणार. देह कसा आत्मा असेल महाराज? याच्यात एक प्राणमय कोश आहे महाराज. प्राण हे रजोगुणाचं कार्य आहे, तोही आत्मा असू शकत नाही. मनोमय कोश आहे महाराज. संकल्प विकल्प करणारं मन आहे महाराज, ते कसं आत्मा असू शकेल महाराज? विज्ञानमय कोशिक म्हणलेलं आहे महाराज. क्षणिक विज्ञानमध्ये आहेत. पहिल्या क्षणाला उत्पत्ती, दुसऱ्या क्षणाला तिसऱ्या क्षणाला नाश महाराज. तोही आत्मा ठरत नाही महाराज. कारण का पहिल्या क्षणाला उत्पत्ती झाली आत्म्याची आणि तिसऱ्या क्षणाला जर त्याचा नाश झाला तर मी बाल्य अवस्थेत आजोबाच्या मांडीवर खेळत होतो, तोच आता मी नातवानं खेळतो, ही प्रतिभिज्ञाप्रती कशी होईल महाराज? होणं शक्य नाही महाराज. म्हणून तोही आत्मा ठरत नाही महाराज.
आणि आनंदमय कोश ही आत्मा ठरत नाही महाराज, कारण का तो आवरत आहे महाराज. 3 देह येतच म्हटले महाराज, 3 देह आणि पंचकोश. हा स्थूल देह, त्याच्या आत असणारा 16चा संघात, पंचप्राण, पंचकर्मेंद्रिय, पंचज्ञानेंद्रिय आणि अंतःकरण 16चा संघात, त्याला काय म्हटलं सूक्ष्म शरीर. आणि या दोन्हीला कारण असणारं स्वरूपाचं अज्ञान त्याला कारण शरीर असं. 3 देह पंचकोश अतीत आत्मा आहे महाराज. न्याय वशिष्ठांचं मत आहे महाराज, आत्मा चित्त जड आहे. न्याय वैशिष्य काय म्हणतात, आत्मा चित आणि जड आहे. चितही मानतात आणि जडही मानतात. त्याने काजव्या सावयव आहे, एक बाजू प्रकाशमान आहे आणि दुसरी बाजू अप्रकाशमान आहे. तसा आत्मा चित बी आहे आणि जड बी आहे. आता चित का तर झोपतो, तो झोपल्यावर त्याला मी काय जाणत नव्हतो एवढं ज्ञान आहे म्हणून तिथं चित आहे. आणि काय जाणत नव्हतं जड होऊन मी पडतो म्हणून चित आणि जड असं दोन्ही ठिकाणी म्हणले. तर चित आणि जड एके ठिकाणी राहू शकत नाही. आणि चित म्हणजे प्रकाश हेच आत्म्याचं स्वरूप आहे महाराज. सांख्य आणि योगी आत्मा त्याने आनंदरूप मानला आहे महाराज. योग्याने आत्मा आनंद स्वरूप मानलेला आहे, पण नाना आत्मे मानले त्याने महाराज. योग्यांचे नाना आत्मे मानल्यात महाराज आणि त्यांची लयरूप निवृत्ती आहे महाराज. म्हणजे त्यांना आत्मस्वरूपाबद्दल अज्ञान आहे तिथं. त्याने बाद समाधान केलेलं आहे महाराज, पण मुख्य समाधान करता त्यांचं झालेलं नाही महाराज. म्हणजे त्यांना आत्मा ब्रह्मरूप आहे कळलेलं नाही महाराज. नाना आत्मे नाहीत महाराज, आत्मा एकच आहे महाराज. नाना अंतःकरण तुमचे आमचे आहेत, उपाध्या नाना आहेत महाराज. आणि त्या उपाधी संबंधाने भासणारे प्रतिबिंब नाना आहेत महाराज. पण बिंब मुळानं सर्वागटी राम देहादेही एकच म्हटले. सूर्यप्रकाश असररश्मी महाराज. 1000 किरणं जरी असली तरी सूर्य हा एकच आहे. अनेक प्रतिबिंब दिसत असली तरी सूर्य एकच आहे किंवा चंद्र एकच आहे महाराज. तसा आत्मा एकच आहे महाराज. नाना हे सगळे पदार्थ वेगळे आहेत महाराज. आणि वेदांताने महाराज जीव ब्रह्म ऐक्य सांगितले महाराज. भेद कुठं वाटतो महाराज, तर हा भेद जो आहे तो उपाधिक संबंधाने भेद आहे महाराज. ईश्वराची जी उपाधी आहे महाराज सामान्य चैतन्य व्यापक आहे महाराज. सामान्य चैतन्य कसं आहे, व्यापक आहे महाराज. तर तुम्ही जीव झाला म्हणून तुमच्या भोगासाठी त्याला ईश्वर व्हावं म्हणून प्राणी कर्म सापेची ईश्वर हा सृष्टीचा कर्ता मानला आहे महाराज. आता ते सामान्य चैतन्य आहे ना, तिथं ती माया लागली महाराज एक उपाधी म्हणून. त्याच सामान्य चैतन्याचं म्हणजे ब्रह्मचैतन्याचं मायेतलं प्रतिबिंब त्याला काय म्हटलंय, ईश्वर म्हटलंय महाराज. तेच सामान्य चैतन्य महाराज. त्याला आमचं अंतःकरण किंवा अविद्या शिव उपाधी लागली महाराज. त्याच अंतःकरणातलं अविद्येतलं जे प्रतिबिंब त्याला काय म्हटलंय, जीव म्हटले. आता जीवाचं अधिष्ठान इकडे कुटस्थ आहे आणि तिकडे ईश्वराचं अधिष्ठान ब्रह्म आहे. 4 चैतन्य झाली महाराज. चैतन्य किती झाली, 4 चैतन्य झाली महाराज. मूळचं चैतन्य एकच आहे महाराज, पण उपाधी संबंधानं. आणि मग तूच ईश्वर आहे म्हणतो, तूच जीव ईश्वराचा भेद आहे अभेद आहे म्हणता ना. ईश्वराचे धर्म वेगळे आहेत आणि जीवाचे धर्म वेगळे आहेत ना. ईश्वर सर्वज्ञ आहे, सर्व शक्तिमान आहे, बंधमोक्षरहित आहे महाराज, पाप पुण्यरहित आहे महाराज. तो जगत करता आहे, स्वतंत्र आहे आणि जीव परतंत्र आहे, सुखदुःख भोगणार आहे महाराज. सुखी दुःखी आहे, अज्ञानी आहे, बंधमोक्षवान आहे. मग अज्ञानचा ऐके होईलच कसं महाराज, हितशंका येते खरी महाराज. पण तिथं भागत्याग रक्षणा केली आहे महाराज. ईश्वराची जी उपाधी आहे, जीवाची जी उपाधी आहे त्यांचा बाध करायचा. जीवाच्या उपाधीचा आणि ईश्वराच्या उपाधीचा काय करायचा, बाध करायचा. म्हणजे ते मिथ्या ठरवायचं आणि ते वाचार्थ ऐक्य कधी होणार नाही महाराज. वाचार्थ हा भेद राहणारच. आणि त्या दोन्हींचं जे लक्षार्थ आहे ब्रह्मचैतन्य आहे कुटस्थ चैतन्य, या दोन्हींचं सदाचंच ऐक्य आहे महाराज. कारण का ते एकच आहे महाराज. आणि त्यांचं ऐक्य असल्यामुळं कुटस्थ सदा मुक्तच आहे ना. कुटस्थाचं प्रतिबिंब तिकडे आहे अविद्येत अंतःकरणातलं जीव चैतन्य आणि ब्रह्माचंच ईश्वर चैतन्य आहे. आता ही दोन्ही मुक्तच आहेत ना. मग बिंबात नाही तरी प्रतिबिंबात दिसेल कुठलं महाराज, असं न
शक्य नाही. मग दिसतं ते कुठलं? ते उपाधीचे धर्म. उपाधीचे धर्म उपाधी घालवायचे आणि चैतन्याचा स्वीकार करा. म्हणजे वाच्यार्था जरी भेद असला तो कल्पित भेद आहे आणि लक्षार्थ जे आहे ते अखंड ऐक आहे. आणि कल्पित भेद झाला तरी कल्पित पदार्थ स्वरूपाला धक्का लावत नाही. विठोबा साधला हा पर्वकाळ गेला अंतरीचा. तत्वमसी महावाक्य एकदा श्रवण झालं महाराज. आधी काळ जर असेल महाराज तर अहम ब्रह्मास्मी अशी वृत्ती तयार होते महाराज. देहाचा काय होतो? नाश नाही, बाध निराश होतो महाराज. देहाचा आणि माझा काय संबंध? देहाचा आणि त्या प्रालब्धाचा संबंध आहे महाराज. देहाचा एकदा बाध झाला ना, पुढं त्याचं ज्ञान झालं ना, संचित जे असतं ते ज्ञानानं जळून जातं महाराज. कारण का संचिताला टेका कोणाचा आहे? अज्ञानाचा आहे. अज्ञान निवृत्त झालं ना संचित राहत नाही. संचित गेलं ना आलेला प्रालब्ध तुझंच भोगून संपवतो महाराज. प्रालब्धाला धक्का लागत नाही, ते प्रालब्ध तुम्हाला भोगावंच लागतं महाराज. पण संचित जी आहे ना तेच पाप पुण्याचा साठा आहे महाराज. संचिताचंच पाप पुण्य असतं महाराज. आणि ते पाप पुण्य तुमच्या पुढच्या जन्माला कारणीभूत होतं महाराज. पाप पुण्य काय म्हटलं तिथे? पाप पुण्य गेले एका स्नानाची कुंटले. स्नान म्हणजे आता काय गंगेत जाऊन स्नान करायचं काय महाराज? ज्ञान गंगेत स्नान एकदा झालं, तत्वमसी महावाक्य एकदा जर श्रवण झालं तुमचं तर मीच ब्रह्म अशी अंतकर्मूर्ती उठते महाराज. त्यावेळी संचित निघून जातं, म्हणजे पाप पुण्य निघून जातं महाराज. पाप पुण्य गेल्यानंतर मग पुढच्या जन्माचं कारण काय राहिलेलं? बीज भाजून केली मग जन्म मरण नाही महाराज. त्याला ते जन्म अभाव मोक्ष म्हटले महाराज. कारण का जन्माला यायचं आणि मरायचं. मग पुण्य जरी तुमचं असलं तरी वरच्या लोकाला जातो ना, आणि तिथं भोगलं की परत आणि येतं महाराज. पुण्याची पाऊटी सरे सभेची इंद्रपणाची उटी उतरे, मग येऊ लागते माघारी मृत्यू लोका महाराज. म्हणून पाप तरी नकोच आहे महाराज, पुण्य तरी अरे पापाची ही एक लोखंडाची बेडी आणि पुण्य ही बेडीच आहे ती महाराज. निष्काम पुण्य असावं महाराज. कारण का सकाम पुण्य तुम्हाला घातक ठरतं महाराज. निष्काम पुण्य असलं तरच महाराज आपण सद्गुरुपत्र जातो महाराज. जाऊ शकत नाही महाराज. म्हणून पाप पुण्य गेले एका स्नानाची कुंटले म्हटले. स्नान म्हणजे ज्ञान झाल्यानंतर महाराज काहीतरी कालानं तो एक भाव तयार होतो असं नाही महाराज. तदक्षणी महाराज नेम आहे महाराज. वृत्तीचा विषयाशी संबंध झाला ना तदक्षणी त्याचं महाराज वृत्तीवचिन्ह चैतन्याने अंतकर्म चैतन्य दोन्ही एक दिशेतून झालं ना ज्ञान व्हायला वेळ लागत नाही महाराज. कारण का वृत्ती तिथं जे आवरण असतं ना ते आवरण निवृत्त करते महाराज. आणि वृत्तीत असणारा चैतन्य ते तिथं ज्ञान करून, आता हे घटपटाचं झालं महाराज. घटावरचं ज्ञान करून तुम्हाला घ्यायचं असेल तर तिथं दोन आवरण असतात महाराज. एक जड आवरण असतं त्याच्यावर काहीतरी झाकलेलं असतं महाराज, आणि दुसरं आवरण अंधकाराचं असतं महाराज. आता तुम्हाला ते खायला पदार्थ घ्यायचा असेल, त्याचं ज्ञान करून घ्यायचं असेल तर अगोदर घटावरचं ते आवरण फोडावं, तिथं दंड पाहिजे, म्हणजे हातात काहीतरी पाहिजे. आणि घट बघायचं झालं, वस्तू बघायला झालं तर प्रकाशाची गरज आहे महाराज. तिथं या दोन्हींची गरज आहे महाराज. अंतकरण वृत्ती करणं गरजेचं आहे महाराज. आत वळवणं. तुमची आमची वृत्ती काय आता बहिर्मुख आहे महाराज. डोळे झाकून बसा तरी बघा तरी काय काय होतंय महाराज.
डोळं उघडाय तेवढी एवढंच दिसतंय आणि झाकलं की सगळा कागदातलाच बाजार असतो त्याला. आता ते त्याचं त्यालाच माहिती आहे. बरं आहे, बसू नका असं नाही महाराज. अंतर्मुख करणं, अभ्यास करणं अत्यंत गरजेचं आहे महाराज. बहिर्मुख विषयासक्त पुरुषाला ज्ञान होणं शक्यच नाही म्हणून सांगितले महाराज. काय शब्द सांगितलेत महाराज संतांनी, आपण त्याचा विचार करत नाही महाराज. विचार करणं अत्यंतिक आणि परमार्थ तुम्हाला गरज म्हणून वाटतं करावा. जगाच्या कल्याणात संतांच्या विभूती का आमच्या का? जगाच्या कल्याणात संतांच्या विभूती आमच्या नव्हता. हा तुझं कार्य होईल. मार्ग दावून गेले दयानिधी संत पुढे तेनेची पंथे. हां, त्या पंथानं त्या मार्गाने जर गेला श्रद्धा ठेवून निश्चित तुझं कार्य होईल. आमचे गुरुजी नेहमी सांगायचे, दादा तू पलीकडं अलीकडं येऊन बघ अगोदर, प्रयत्न करून न तिथनं, आणि तुझी खात्री झाली तर दुसऱ्याला खांड्याव घे, नाहीतर तू बी बुडणार. काय महाराज, गुरुजी अतिशय करट कायदा होता महाराज. संसाराबद्दल नाही, मरून जात म्हणायचे ते. साधकाच्या पक्षी माऊली अत्यंतिक तळमळ होती महाराज. साधकाच्या पक्षी, कारण का त्यांना अनेक जन्म जाळलेत ना. आज परमार्थाचा घोटाळा झाला तर जबाबदार कोण? तुम्ही. सांगणारा जबाबदार आहे. श्रद्धा ठेवून तुमच्याकडे येतो ना. भीष्माचार्यांच्या एकदा पाया पडली, काय सांगावं लागलं? तुमच्या पाया पडतात काय डुचकी फिरल्यात? तेवढं तरी काहीतरी वाटायला पाहिजे महाराज. म्हणजे त्यांना काहीतरी सांगाय आपल्याकडे सामुग्री असायला पाहिजे, ती योग्य सांगायला पाहिजे महाराज. त्याच्यासाठी आपला अनुभव असायला पाहिजे महाराज. म्हणून सांगणं सोपं आहे, पण आचरणात आणणं फार फार कठीण आहे महाराज. हो, तिथं तुम्हाला महाराज दिसत असलं तरी महाराज ती वृत्ती तिथंपर्यंत जात नाही, तोपर्यंत तो विषय तुम्हाला कळत नाही महाराज. वृत्ती अंतर्मुख व्हायला पाहिजे महाराज. आता अंतर्मुख जर वृत्ती झाली महाराज तर वृत्तीचं काम आहे तिथं आवरण निवृत्त करते महाराज. म्हणजे त्यातलं अज्ञान निवृत्त करते. तिथं दुसऱ्या प्रकाशाची काही गरज नाही महाराज, कारण का आत्मा तिथं स्वयं सिद्ध आहे महाराज. म्हणून आपल्या ह्याच्यात वृत्ती व्याप्ती आहे, फलव्याप्ती नाही महाराज. फल स्वयं सिद्ध आहे. वृत्तीची तयारी करणं याचंच नाव परमार्थ आहे. टोबा कुमार वृत्तीनं जर ती धारण केलं महाराज तर बाहेर जर पडली महाराज तर जननु हे अवघा अवघेची त्रैलोकी आनंदाचे आता चरणी जगन्नाथा चित्त ठेले. तेने ज्ञान गुणे दिव्य दृष्टी तेने ज्ञान दिव्य दृष्टी झाली. कल्पना आणि माने तेने ज्ञान गुणे तेने ज्ञान गुणे दिव्य दृष्टी झाली. कल्पना निमाली द्वैता द्वैत. देश काल वस्तू भेद मावळला आत्मा निर्वाळला विश्वाकार. देशाचा भेद राहत नाही महाराज.
परमात्मा व्यापक आहे महाराज. परमात्मा कसा आहे? सबराबरीत व्यापक आहे महाराज. नाही परमात्मा दुसरं सोडून दुसरं काय नाहीच. व्यापक आहे म्हणून त्याच्या देशाचा संकोच भेद होत नाही महाराज. तो तिन्ही काळात आहे महाराज, त्रिकालाबाधित आहे महाराज. म्हणून कालभेदही तिथे बसत नाही महाराज. देश काल वस्तू सर्व वस्तू तोच आहे महाराज. नाही सर्व वस्तू कोण आहे? तोच आहे महाराज. सोनं जसं अलंकार रूपानं नटलेलं आहे महाराज, कारण का तोच परमात्मा माया विशिष्ट महाराज. माया प्रधानानं उपादान कारण आणि चैतन्य प्राधान्यानं निमित्त कारण, तोच हे विश्वरूपानं नटलेलं आहे महाराज. सोनं जसं अलंकार रूपानं सोन्याचे मणी केले, सोन्याच्या सुती उगले म्हटले, तैसे मी धरले जग आत बाहेर महाराज. किंवा माझ्या विस्तारलेपणाचे नावे जगाची नोहे, दुधती मुराले स्वभावे त्याची दही, विधती झाले तरु भांगाराचे अलंकारू, तैसामध्ये एकाचा विस्तारू ते. जरी दिसत असले जग महाराज तर जगनावाचा पदार्थ नाही, यालाच मायेचा परिणाम चैतन्याचा विवर्त म्हटले महाराज. परिणाम सांगत असताना महाराज उपादानाचा समान स्वभाव अन्यथा रूप. परिणाम घट हा मातीचा परिणाम आहे. घट हा मातीचा परिणाम आहे. माती त्याला उपादान कारण आहे. माती आणि घट व्यावहारिक स्थितीतली जाईल आणि ती माती तत्वच आहे म्हणून त्याचा समान स्वभाव आहे महाराज. आता विवर्त सांगत असताना अधिष्ठानाचा विपरीत स्वभाव अन्यथा रूप. स्थानूवर बसलेला पुरुष, स्थानूवर बसलेला पुरुष किंवा रजूवर बसलेला सर्प घ्या. आता स्थाणू हा व्यावहारिक आहे, स्थाणू हा व्यावहारिक आहे आणि पुरुष बसलेला प्रातिभाषिक आहे. प्रातिभाषिक सत्तेतला पदार्थ समसत्तेतच पदार्थ साधक बाधक होतो महाराज. म्हणून तो विषम सत्ता असल्यामुळं तो स्थाणूला पुरुष काय धक्का लावत, त्याच्या स्वरूपाला धक्का लावत, किंवा रजूवर किती जरी सर्प बसला तरी रजू विषारी होत नाही, किंवा माळा बसली तरी सुगंधी होत नाही महाराज. तसा हा जग म्हणजे परमात्म्याचा मायेचा परिणाम चैतन्याचा विवर्त. तोच अभिन्न निमित्त उपादान कारण, माया प्रधानानं उपादान कारण तोच आहे आणि चैतन्य प्रधानानं निमित्त कारण तोच आहे महाराज. म्हणून जग देखील तुम्हाला दुसऱ्याकडे सारून परमात्मा बघायची काय गरज नाही. तोच हे विश्वरूपानं नटलेलं आहे महाराज. व्यापक हा विश्वंभर म्हटले. विश्वात भरून उरलेला महाराज परमात्मा आहे महाराज. कारण का तो सोडून दुसरं काय नाही महाराज. विठ्ठल विस्तारला जनी सप्तही पाताळे भरून, विठ्ठल व्यापक विठ्ठल मुनी मानशी, तो सोडून दुसरं काय नाही महाराज. म्हणून देश काल वस्तू भेद मावळला, आत्मा निर्वाळला, विश्वाकार न झाला प्रपंच आहे परब्रह्म. न झाला प्रपंच आहे परब्रह्म.
झाला प्रपंच, आहे परब्रह्म, ओम सोम ब्रह्म. प्रपंच एक झाला होता, समूळ मिथ्या वार्ता, पुढे होईल मागुता, कदा कल्पांती घडेना म्हटले महाराज. हो, हा सिद्धांत आहे महाराज. तांदळाला अंकुर नाही का हो, सडक आहे ते महाराज. तसं परब्रह्म परमात्मा जो आहे ना, त्याला काय होणं शक्य नाही महाराज. हे आपला सिद्धांत आहे महाराज. आणि इथं जोपर्यंत आपण जीव येऊ शकत नाही महाराज, तोपर्यंत सकल दुःखाची निवृत्तीने परमानंदाची प्राप्ती होणं शक्य नाही महाराज. कारण का दुःखाला कारण महाराज शरीर आहे, शरीराला कारण नाही हो दादा, पाप पुण्य आहे, धर्माधर्म आहे. धर्माधर्माला कारण राग द्वेष आहे, त्याला कारण अनुकूल प्रतिकूल आहे, त्याला कारण भेद ज्ञान आहे, आणि भेद ज्ञानाला कारण स्वस्वरूपाचं अज्ञान आहे. म्हणजे तुम्हाला अज्ञान निवृत्त करायलाच पाहिजे, तर महाराज सकल दुःखाची निवृत्ती आणि परमानंदाची प्राप्ती होईल महाराज. नाही तर होणं कारण का, कारण जोपर्यंत आहे ना तोपर्यंत कार्याची आत्यंतिक निवृत्ती होत नाही महाराज. इथं योगी पुरा राहिला महाराज, योग्याची लयरूप निवृत्ती आहे महाराज. तेवढ्या कालापुरता तो आत्मानंद भोगत होता महाराज, पण बाहेर आला की त्याला जग सत्यत्वानं वाटत होतं महाराज. का जग सत्यत्वानं वाटत होतं, तो मी ध्येय म्हणत नव्हता महाराज. त्याला पिपासा, क्षुधा पिपासा नव्हत्या, त्याला तिन्ही अवस्था नव्हत्या महाराज. तुम्हा मला 3 अवस्था येत्या महाराज, जागृती, स्वप्न, का आपण देह मानतो म्हणून. पण तो देह मानत नव्हता, मी आत्मा मानत होता. पण देह आत्मा ब्रह्म आहे माहिती नव्हतं महाराज. आणि तेवढंच कार्य माऊलीला करावं लागलं महाराज. नामदेवरायासारखा भक्त कोण, आमची वारी आहे नामदेवरायासारखं आमच्या मनानं आहे. नामदेवराया संगत जीव देव 8व्या वर्षी आमचा बाबा अजून कागावळ खाईत नाही. देव काय जेवायला आलाय महाराज. पण देव कळून का न कळून प्रश्न आहे महाराज. नाहीतर तिकडे जा म्हणायची काय गरज होती दादा. म्हणजे भेद हा दुःखाला कारणीभूत आहे महाराज. दुजे जाऊ जाऊ घडे संसार भैरवडे महाराज. म्हणून देव भक्तातला देखील महाराज भेद जावा. देव आणि भक्त दुजा नाही विचार, धन्य पुण्य त्याचा झाला संसार. दुजे खंडे तरी उरला तो अवघा अरे महाराज. हो, म्हणजे द्वैताचा निराश त्याला महाराज अध्यास म्हटले. जोपर्यंत स्वरूपाचं ज्ञान होत नाही तोपर्यंत महाराज हे दुजं खंडत नाही महाराज. आणि सकळ दुःखाची निवृत्ती तोपर्यंत होऊ शकत नाही महाराज. कुठलं नाही कुठलं तरी दुःख आहे, आध्यात्मिक आहे, आदिभौतिक आहे, आदिदैविक आहे महाराज. कुठलं तरी येतच महाराज. ते गेलं की बायको जरा भांडायची बंद झाली तरी पोरगं भांडतंय, पोरगं भांडा झालं तरी शेजारी भांडतंय, आणि काहीतरी होतंय, आणि काहीतरी होतंय महाराज. या दुःखाला कारण स्वरूपाचं अज्ञान आहे. आणि सुखासाठी कितीही धडपड करा महाराज, आत्माचे सुखाचं सुख हे त्याचं स्वरूप आहे. त्याची प्राप्ती होत नाही तोपर्यंत परमानंदाची प्राप्ती होणं शक्य नाही. आणि हे सद्गुरूंच्या मुखातनं जोपर्यंत होत नाही महाराज, त्यांची सेवा घडून जोपर्यंत आपल्याला तत्वमसी महावाक्य इथं पत्र जात नाही महाराज, तोपर्यंत आपली जीवदशा जाणं शक्य नाही. आणि ती जीवदशा जाणं, तो काल येणं, त्यालाच पर्वकाळ म्हणायला काय हरकत नाही. साधला हा पर्वकाळ गेला अंतरीचा, पाप पुण्य गेले एकाच नाण्याची. ज्ञानेश्वर विठोबा रखुमा. देव तिळी आला, देव तिळी आला.
नाचूच वाटलं तर कीर्तनातच, घरात जाऊन सकाळी नाचायला लागला तर नाचू कीर्तनाचे रंगी, नाचू कीर्तनाचे रंगी, नाचू कीर्तनाचे रंगी, नाचू कीर्तनाचे रंगी, नाचू देव तिळ्याला गोडे गोड जीव झाला, साधला हा पर्वकाळ गेलांतरी सामोर, पाप पुण्य गेले एका स्नानीची कुंटले, साधला हा पर्वकाळ गेलांतरी सामोर. तुका म्हणे वाणी, तुका म्हणे वाणी, शुद्ध जनार्दन जनी, साधला हा पर्वकाळ गेलांतरीचा. या यानं वाणी आपली काय होते? शुद्ध होते. साधला हा पर्वकाळ गेला अंतरीचा. मग गोडे गोड जीव झाला बरोबर आहे ना? काय जीव मूळचा कसा आहे हो? मुक्त होता परी म्हणजे जीव स्वरूपानं काय आहे महाराज? देवाची आहे, देवाची बरे तुका म्हणे खरे तुम्ही, पण मधला थोडासा जर टप्पा नाही धरला तर जीव महाराज, जीव गोडच आहे महाराज, गोडे गोड जीव झाला महाराज. ते गोड हे म्हणजे ज्ञान हे त्याचं सच्चित आनंद आणि आद्वय हे परमात्म्याचं स्वरूप आहे. तसंच कुटस्थ चैतन्य आहे महाराज. आणि असत जड दुःख हे द्वैत हे सगळं अनात्म्याचं हे आहे महाराज. दोन्हींची जर फारकत झाली तर महाराज जीव हा मूळचा काय आहे महाराज? ज्ञान हे त्याचं स्वरूप आहे, सच्चिदानंद स्वरूपानं आहे. गोडे गूढ जीव झाला म्हणजे अनेक जन्म महाराज संसारातनं होरपळून आलेला होता महाराज.
तिथं आला की तुला समाधानाला प्राप्त होतो. म्हणून तुका म्हणे वाणी शुद्ध जनार्दन जनी साधला हा पर्वकाळ गेला अंतरीचा मूळ. झालेले शेवट माऊली ah
Yeah.
साधला पर्व काळ साधला पर्व काळ साधला पर्व काळ साधला पर्व Yeah.
तुका म्हणे वाणी शुद्ध जनार्दन जनी साधला हा पर्वकाळ गेलांतरी चालू. याच्यातलं एकच सूत्र आहे, अज्ञान आवरण निवृत्त करणं हाच साधला पर्वकाळ. कारण का त्याच्यावर सगळे आहे तुमच्या आमच्या जीवनाची गोडी आहे महाराज. साधला हा पर्वकाळ गेलांतरीचा झालेली सेवा तुमच्या सर्वांच्या चरणी, महाराजांच्या चरणी, सद्गुरूंच्या चरणी, पांडुरंग चरणी अर्पण करून सेवेला येतं.